नमस्कार मित्रांनो, आज आपण शिवकालीन खेडेगाव पाहणार आहोत। पूर्वी खेड्यामध्ये लोक कसे राहायचे ते इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला पाहूयात। पूर्वी गावातील शेजारी सुद्धा आपल्या परिवारासारखा प्रेमाने मायाने राहायचा। आता आपल्याच परिवारातील लोक परकेपणा दाखवतात। जातो म्हणजे आठवणींना जाळणारी आजींची ओवी। पूर्वी अशा प्रकारे जाता असायचे बघा। लहानपणी बैलगाडीमध्ये बांधाच्या कडीने घुंगराच्या तालावर फिरायची जी मजा होती ना, त्याची सर आज कुठल्याच गाडीला येणार नाही। मग तुमची गाडी असू द्या किती पण लाखाची। मित्रांनो हे बघा, पहिले खेडेगावामध्ये सुतारा असायचे बघा। ती हुबेहूब सुताराची कलाकृती बनवली बघा। बघा कसं आहे। गाव हा देशाचा पाया आहे। इथे पैसा जरी कमी असला तरी सर्वजण आनंदाने जीवन जगत असतात। इकडे इकडे दिदी, आजीकडे सर, आजीकडे सर, आजीकडे। मित्रांनो पूर्वी गावामध्ये प्रत्येक घरामध्ये ह्याच धुराप्रमाणे माणुसकीचे झरे व्हायचे। पूर्वी खेडेगावामध्ये असे कासार असायचे बघा मित्रांनो। कोणाच्या घरी लग्न वगैरे कार्यक्रम असला की असं कासारणीला बोलवायचे आपापल्या घरी। मग पाहुणे रावळ्याला अशा बांगड्या घालायचे। हो कासारीन मावशी, मस्त बराबर काही कालवार आहेत। जुनी लोक पैशापेक्षा माणसाच्या मोठ्या मनाला पाहायचे। चुलीवरच्या धुरासोबत प्रत्येक घरातून माणुसकीचे झरे व्हायचे। आता माणुसकी हा फक्त शब्दच राहिला। पूर्वी अशा प्रकारे झोपड्या असायच्या, पण झोपडीतच चांगली झोप यायची। अगोदर घड्याळ कोणाकडेच नसायचे, पण वेळ मात्र सर्वांकडेच असायची। आता घड्याळ सर्वांकडेच आहे, पण वेळ मात्र कोणाकडेच नाही। मित्रांनो पूर्वी असे खेडेगावामध्ये चांभार असायचे। ते असे जोडे विणायचे बघा, जोडे बनवून द्यायचे। पूर्वीची लोक एकदम साधी असायची, पण त्यांचं मन मात्र प्रेमाने काठोकाठ भरलेलं असायचं। जे साधं असतं तेच भारी असतं, मग ते वागणं असू द्या किंवा जगणं। आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारे पान म्हणजे बालपण असते। पूर्वी गावाकडील पाटलांचा वाडा कसा असायचा हे पहा।
कोणाकोणाला आवडले आपल्या आठवणीतील गाव, कोणाकोणाला झाली बरं आपल्या बालपणीची आठवण. गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी.